गुंतला ना कधी मंदिरी राऊळी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी मागेच एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की अक्कलकोटचे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज काल रात्री माझ्या स्वप्नात आले. त्या व्हिडिओला जवळजवळ 8 दिवस कंप्लीट झाले आणि तो मध्येच आमच्या इकडे पदयात्रा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, भंडारा वगैरे, त्यामुळे तो मला व्हिडिओ तसाच ठेवावा लागला. आणि मी आज बोलले नाही की आज उद्या गुरुवार आहे आणि आपल्याला हा आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला काय सांगितलं, काय संकेत दिले, काय शिकवण दिली, त्यामुळे त्यांचा सगळ्याच संकेत शिकवण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे स्वामींची ही कृपादृष्टी आहे तीही तुमच्यासोबत सगळ्यांसोबत राहील. कधीकधी स्वप्न फक्त स्वप्न नसतं, तर तो देवाचा संदेश असतो. आणि काल रात्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ स्वतः माझ्या स्वप्नात आले. मी जे पाहिलं, मी जे ऐकलं ते आज तुमच्यासमोर सांगणार आहे. कालची रात्र खूप शांत होती. सुरभी बाजूला माझ्या झोपलेली आणि मला 3-3:30 दरम्यानपर्यंत काल झोपच येत नव्हती. माहिती नाही का, मनात थोडीशी चिंता होती. आणि नंतर काही वेळातच मला कधी माझे डोळे लागले हे कळलंच नाही. आणि अचानक मी पाहिलं, समोर अक्कलकोटचे तेच पवित्र स्थळ, तेच वातावरण आणि तेथे केशरी वस्त्रात तेजस्वी चेहरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा. त्यांच्या डोळ्यात विलक्षण शांतता होती, पण त्या नजरेतच सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या डोळ्यात फक्त पाणी. स्वामी माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, भिऊ नकोस, तुझा मार्ग योग्य आहे. वेळ लागेल, पण मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच मनातली सगळी भीती नाहीशी झाली. श्रद्धा सोडू नकोस, धीर धर, सगळं ठीक होईल. मला सकाळी 8:30च्या दरम्यान अचानक जाग आली आणि मी ताडकन उठले. आणि त्याचबरोबर स्वामींनी बरंच काही सांगितलं. स्वामींनी मला बरेच संकेत दिले. आपल्या स्वप्नात स्वामी कधी येतात? जेव्हा आपण कोणत्या खूप विचारात असू, संकटात असू, किंवा स्वामींना वाटतं की आपण स्वामींच्या दर्शनाला जावं, तेव्हा ते स्वप्नात येऊन आपल्याला संकेत देतात. तुम्ही करत असलेली सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे याचा हा पुरावा असतो. तीच भक्तीची पावती. स्वामी कधीकधी स्वप्नात येऊन एखादी सूचना देतात, जसे की अक्कलकोटला ते स्वप्नात येऊन आपल्याला संकेत देतात. तुम्ही करत असलेली सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे याचा हा पुरावा असतो. तीच भक्तीची पावती. स्वामी कधीकधी स्वप्नात येऊन एखादी सूचना देतात, जसे की अक्कलकोटला ये किंवा ही सेवा कर. तुमची एखादी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे
हे सांगण्यासाठी सुद्धा स्वामी येतात. जर तुम्ही काही चूक करत असाल तर स्वामी प्रेमळपणे धाकात घ्यायलाही स्वप्नात येतात. स्वामी समर्थ यांची शिकवण फक्त भक्तीपुरतीच नाही, तर ती आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसं जगायचं, संकटात कसं उभं राहायचं, मन शांत कसं ठेवायचं हेही सांगतात. तर स्वामींच्या शिकवणीमध्ये ध्येय आणि आत्मविश्वास. स्वामी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचाच अर्थ काय की फक्त देवावर नाही तर स्वतःवर पण विश्वास ठेवा. कितीही अडचणी येऊ दे तरी खचून जाऊ नका. श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. काही गोष्टीच मिळत नाही, वेळ लागतो, त्यासाठी घाई करायची नाही. राग, ताण ह्या गोष्टी टाळायच्या. योग्य वेळ आल्यावर फळ मिळतंच. कर्म करत राहायचं आणि आपल्या मेहनतीवर आणि विश्वासावरच यश हे अवलंबून असतं. सेवा आणि माणुसकी म्हणजे स्वामींनी गरीब आणि भुकेलेल्यांना मदत करण्यावर भर दिला आहे. स्वामी म्हणतात की पाणी देणं, मदत करणं, चांगल्या 4 गोष्टी समजून सांगणं, कोण वाईट मार्गाला जात असेल तर त्याला चांगल्या गोष्टी सांगणं, हे खूप मोठं पुण्य मानलं जातं. दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी सहभागी होणं म्हणजेच खरी भक्ती असं स्वामी म्हणतात. स्वामींच्या शिकवणीमध्ये आहे की अहंकार सोडा आणि साधेपणाने जगा. पैसा आज आहे, उद्या नाही. पैसा, प्रसिद्धी आली तरी नम्र राहा. म्हणजेच आपण कितीही आपले पंख हवेत असले तरी पाय हे जमिनीवरच ठेवावेत असं स्वामी म्हणतात. सगळ्यांचा आदर करा, कमी लेखू नका. साधं राहणं आणि मन मोठं ठेवणं हाच खरा मोठेपणा आहे. आणि स्वामी म्हणतात की नामस्मरण केल्याने मनशांती होते. म्हणजेच रोज काही वेळ देवाचं नाव घेतलं की मन शांत राहतं. तुम्ही दिवसातून किती वेळा स्वामींचं नामस्मरण करता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर वेळ मिळाला नाही तरी ॲटलिस्ट मनातल्या मनात 21 वेळा तरी स्वामींचा जप करते. आणि पुढे स्वामी सांगतात की नकारात्मक विचार कमी. त्यामुळे काय होतं की नकारात्मक विचार कमी होतात. प्रार्थना म्हणजेच मनाला एक ताकद आहे. आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. चांगलं कराल तर चांगलं परत येतं. फसवणूक, वाईट विचार टाळा. आणि जरी मनात वाईट विचार येत असले तरी आपल्या एखादं गाणं ऐका किंवा आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तीला फोन करा, त्यांच्याशी बोला. आयुष्यातील सगळीच सुखदुःख आपल्या कर्मावर अवलंबून असतात. आणि पुढे स्वामी सांगतात आयुष्यात योग्य गुरु किंवा चांगली माणसं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे मला पण म्हणजे असंच वाटतं की जोपर्यंत आपल्या आयुष्यात एक वेळ पैसा, प्रसिद्धी ह्या तर गोष्टी येतातच, किंवा पैसा नसेल किंवा कमी असेल तरीही चालेल, पण चांगली माणसं येणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तरच आपण योग्य ट्रॅकला असू आणि त्या माणसांचं ऐकलं तर आपल्याकडून चुकाही कमी होतील. असं मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे की स्वामींचं कोणत्याही देवाचं स्वप्न कोणासोबत शेअर करू नये, सांगू नये, कारण त्या दिव्य स्वप्नांची जी शक्ती आहे ती कमी होते. पण गाईज, तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि मला हा अविस्मरणीय क्षण तुमच्यासोबत शेअर करायचा होता स्वामींच्या प्रचितीबद्दल. सो त्यामुळे मी म्हटलं की नाही, आपल्या फॅमिलीसोबत हा अविस्मरणीय क्षण सविस्तररित्या शेअर केलाच पाहिजे. आणि येस गाईज, जर तुम्हाला स्वामींच्या प्रचितीची, आशीर्वादाची एक झलक मिळाली असेल तर कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. बाय, लव यू.